मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादचा मागोवा जो आहे तो सीसीटीव्हीच्या मदतीने काढला। हल्ला केल्यानंतर आरोपी सकाळी दादरमध्ये आला। दादरमध्ये सेंचुरी बाजार परिसरात पोहोचल्यानंतर त्याने पूर्वी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन जुन्या सहकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्याने शेजारीच असलेल्या हातगाडीवर भुर्जीपाव खाल्ला। याचं त्याने ऑनलाईन पेमेंट केलं। याच ऑनलाईन पेमेंटच्या ट्रान्झॅक्शनवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढल्याचं बोललं जात आहे। लंच टाइम होतं, गर्दी होतं। पहिले तर आम्हाला माहित नाही होतं कोण आहे काय आहे। साहेब लोक आले, आम्हाला टायमिंग होतं ते टायमिंग व्हिडिओचं टायमिंग काय 11चं काय टायमिंग होतं। तो दाखवलं ह्याला ओळखतं का असं बोललं। तर आम्ही बोला इसको पहचानते नहीं सर, कोई नया है, अभी कैसे पहचानेंगे? लंच के टाइम में बहुत काफ़ी लोग आते हैं तो हम लोग नहीं पहचाने। तो वही बस सर बोला फिर कौन है क्या है, फिर आप लोग कहाँ रहते हो, ये सब पूछ रहे थे, चेकअप हुआ सब चीज़। सर टाइमिंग टेबल हमको कुछ नहीं मालूम है, वीडियो में बोल रहे थे 16 तारीख कुछ आए थे ऐसे करके। 16 तारीख को। अच्छा, तो सुबह 11 बजे के आसपास कुछ हुआ था। 16 तारीख को 11 बजे आसपास। अच्छा, फिर सर लोग चेक किए, फिर सर लोग पूछ रहे थे कि ऑनलाइन दिया पेमेंट, कैश दिया, ये सब बातें हो रहा था। तो आपने उसने क्या किया था? आपको ऑनलाइन पेमेंट? हमें उतना ध्यान नहीं सर, कि बहुत लोग गर्दी रहता काफी, तो कुछ कौन आ रहा है कुछ समझ नहीं आता उतना टाइम में, लंच के टाइम में। अच्छा, तो फिर सर लोग, मैं बोला फिर मेरे पास पूछ रहे थे कि, तो मैं बोला ज्यादा ऑनलाइन पेमेंट आता है। तो सर लोग फिर ऑनलाइन का सारे डिटेल मैंने सर लोगों को दिया। मेरा भारत पे ऑनलाइन आता है और पेटीएम में आता है, तो दोनों को डिटेल सर का टाइम टेबल करके सर लोग उसको लेके गए। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी ठाण्यातून एका आरोपीला अटक केली। तर हा पकडलेला हल्लेखोर बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर वरळीत बांगलादेशींविरोधात आंदोलन करण्यात आलं। बांगलादेशी हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आलेल्या आहेत। बांगलादेशी हे भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते आणि किरकोळ कामगार करणारे ही अशी अनेक संख्येवरती आहेत आणि त्यांना शोधून काढून प्रत्येक गल्ली असू दे, विभाग असू दे, प्रभाग असू दे, संस्था असू दे, यांच्याशी प्रत्येकाशी आम्ही संवाद साधलेला आहे। घरोघरी आम्ही पत्रकं वाटलेली आहेत आणि त्यांना आव्हान केलेलं आहे सामाजिक लोकांना की त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क करून त्यांची माहिती आम्हापर्यंत पोहोचवावी। ती माहिती आम्ही दादर पोलीस स्टेशन, वरळी पोलीस स्टेशन असेल यांना ती माहिती पुरवणार आणि त्यांच्यामार्फत कायदेशीर त्यांना पकडून आम्ही या देशाच्या आणि या प्रभागाच्या हद्दपार करण्याची आमची मोहीम आहे।